अग्रेसर दैनिक असलेल्या रत्नागिरी टाइम्सने मुंबई गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामाची पोलखोल करणारी वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यानंतर दिल्लीपासून मुंबई, कोकण आणि गोव्यापर्यंत या वृत्तमालिकेची सर्वत्र चर्चा रंगली आहे। गेल्या 17 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम अपूर्णावस्थेत असून यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत, धंदे बुडालेत, व्यवसाय बुडाले, जमिनी देणाऱ्या गावकऱ्यांना देखील न्याय मिळाला नाही आणि महामार्गाचे काम काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे झाले। याच प्रश्नावर बोट ठेवत रत्नागिरी टाइम्सने महामार्गवाल्यांची पनवती आणि ग्रामस्थांच्या घरात चिखल आणि माती या मथळ्याखाली महामार्गाच्या निकृष्ट कामाचे वाभाडे काढणारी खणखणीत शब्दात वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यानंतर शासकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे आणि संबंधित अधिकारी कधी नव्हे ते जागे झालेत। सर्वसामान्य वाचकांशी जनतेशी नाळ जुळलेल्या रत्नागिरी टाइम्स वृत्तमालिकेचे जनतेने भरभरून कौतुक केल्यानंतर अधिकाऱ्यांना मात्र पळताभुई थोडी झाली आहे। सतत 5 दिवस रत्नागिरी टाइम्सची ही वृत्तमालिका अक्षरशः गाजते आहे। कोकणचे नेते खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी टाइम्सच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करून थेट दिल्ली गाठली। खासदार राणे यांनी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन रत्नागिरी टाइम्सच्या वृत्तमालिकेचा हवाला देत मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा प्रश्न त्यांनी मांडला। केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या प्रश्नात आपण जातीने लक्ष घालू असे वचन दिलेच, शिवाय रत्नागिरी टाइम्सच्या वृत्तमालिकेचीही विशेष दखल घेतली। या भेटीनंतर खासदार राणे यांनी रत्नागिरी टाइम्सचे अभिनंदनही केले। रत्नागिरी टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेची दिल्ली शहरांकडून दखल घेतली गेल्यानंतर मुंबईमध्ये राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुंबई गोवा महामार्गाचा विषय चांगलाच गाजला। विधान परिषदेत सदस्य विक्रम काळे यांनी हा तारांकित प्रश्न तेथे मांडला। गेल्या 17 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू असून दरवेळी काम लवकरात लवकर पूर्ण होईल असे ठोकळेबाज आणि ठरलेले उत्तर दिले जाते, त्यामुळे या कामात नेमकी अडचण तरी काय आहे ते एकदा सांगून टाका असा प्रश्न त्यांनी मांडला। त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र त्यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान मात्र झाले नाही। त्यामुळे विरोधक अधिकच संतापले आणि महामार्गाच्या कामावरून विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतले। अनिल परब, भाई जगताप, सचिन अहिर यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांना चांगलेच घेरले आणि त्यांना कोंडीत पकडले। त्यामुळे आणखीनच रणकंदन माजले। अखेर सभापती नीलम गोरे यांनी कामकाज तहकूब केले, तर दुसरीकडे विरोधकांनी सरकारच्या ढिसाळ कारभाराचा येथे निषेध नोंदवला। रत्नागिरी टाइम्सने वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यानंतर त्याचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटल्यामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा विषय हा सध्या तरी चांगलाच तापलाय। सर्वसामान्य नागरिकाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम डिसेंबर 2024 अखेर पूर्ण होईल असे सरकारकडून उत्तर देण्यात येत असले तरी कोकणातील जनतेचा सरकारच्या या आश्वासनावर विश्वास राहिलेला नाहीये, अशा प्रतिक्रिया आता कोकणातून उमटू लागल्यात। दिल्ली, मुंबई पाठोपाठ कोकणात आणि गोव्यात सर्वत्र रत्नागिरी टाइम्सच्या या वृत्तमालिकेची चर्चा असून मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा एवढीच माफक अपेक्षा कोकणवासियांची आहे। मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न केवळ आणि केवळ रत्नागिरी टाइम्सनेच मांडल्यामुळे दिल्ली, मुंबई, कोकण आणि गोव्यापर्यंत रत्नागिरी टाइम्सच्या सामाजिक कार्याचेही आता कौतुक होत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।